आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। की छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळेल म्हणून त्यांची अशी अपेक्षा असते। परंतु हे धनदांडवे जे लोक आहेत, मग ते बीजेपी म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, शिंदे सेना म्हणा, अजून कुठली सेना म्हणा, आता आमच्या पक्षाची युती बीजेपी सोबत आहे, 15 वर्षापासून आहे। परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही मीटिंगला त्यांना बोलवणं, आम्हाला सन्मानानं बोलवलं असं दिसतच नाही। तसेच गवई गटाची युती काँग्रेस सोबत आहे। आता गवई गटाच्या पदाधिकाऱ्याला बळतच जाऊन त्यांच्या मीटिंग मध्ये बसलं तरी ते त्यांना विचारायला तयार नाही। PRPची युती शिंदे गटासोबत आहे। आता PRPचे 10, 20, 5, 50, 100, 50 आपल्या परभणी शहरामध्ये निर्माण झालेले आहे आणि या गोष्टीला छेद देण्याकरिता म्हणून आपण आज ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली आहे। मित्रांनो, माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, त्यांना या संदर्भात जे काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारावे। खाली काम करतो आणि आम्हाला ते तशी म्हणजे आवडत नाही, म्हणून ते आम्हाला कोणी विचार येत नाही। त्याच्यामध्ये ते असं झालं की 2 कार्यकर्ते असताना तिकडचे ते म्हणते हेच सगळे गणिताचे कैवारी येत आणि जे खऱ्या अर्थानं जे काम करते समाजाचं ते असे आमच्या बाजूला बसलेले कार्यकर्ते यांना कोणी विचारित नाही। आणि त्याची खंत म्हणजे असं आहे की सध्या ज्या निवडणुका चालू आहे त्या सगळ्या पैशाच्या जोरावर। आज तुम्ही म्हणताय ते उमेदवारी द्यायला 30 लाख आहेत का, 40 लाख? लाख इथं पाहायलाच मिळालं आमच्या कार्यकर्त्याला, त्या हजारातील बिचारीच्या त्यांना एवढे परेशानी असते। लाख कुठून देते ते? लाखाचा विषयच नाही। आणि लाख जो असं लाख देतो कोण? त्याचे नंबर 2चे धंदे आहेत ते। आमच्या कार्यकर्त्याला नंबर 2चे धंदे करता येत नाही, त्याला कोणी बोलू देत नाही। प्रश्न हा आहे ना, आमचे कार्यकर्ते इमानदारीद्वारे तहसीलमध्ये येऊन यावेळेसच्या निर्णयाची गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो। आता काल परवाच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये कुठं 3000चा भाव चालला, कुठं 5000 चालला, कुठं 10,000 चालला। मग आमच्यासारख्या सर्वसामान्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना 5,000 10,000 द्यायचे कोणाला, कुठून द्यायचे? या परिस्थितीमुळे आम्ही जर निर्णय किती जरी घेतला, आमचे उमेदवार आम्ही पुण्यामध्ये उभे केले, परंतु त्याला मतं का कमी मिळाले त्याचं कारण सांगतो मी। आता तिथं 5,000 10,000चा रेट चालू असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, समाजाचं आपल्या समाजाचं काम करत आहोत हमेशा, त्यांना एवढा पैसा आणायचा कुठून? म्हणून ही दंडेशाहीचे आणि जे लक्ष्मी अस्त्र आहे, लक्ष्मी अस्त्राचा वापर करून जे लोक निवडून येत आहेत यांना कशा पद्धतीने त्यांची जागा दाखवा यासाठीची बैठक आहे। मी तक्रार नाही केली तर राज्यातले जे पदाधिकारी आले होते त्या ठिकाणी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहे, जर तुम्हाला तुमचा मित्रपक्ष सन्मानानं बोलत नसेल तर तुम्ही स्वबळावर लढा। लढायची ताकद काही ठिकाणी आहे। RP आठवले गट काही एवढं कमजोर नाही, परंतु आपल्या मराठवाड्यातले जे 7-8 जिल्हे आहेत या ठिकाणी स्वबळावर लढायचं जर झालं तर आपल्याला 1 कोटी 2 कोटी 3 कोटी असे रुपये खिशात ठेवावं लागतं आणि मग स्वबळावर आजमावं लागतं। परंतु नाशिक झालं, पुणे झालं, मुंबई झालं, या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्याच्या त्यांना आर्थिकदृष्ट्या जर बघितलं त्यांच्याकडं तर त्यांना 1-1, 2-2 पेट्रोल पंप आहेत। त्यांना आर्थिकदृष्ट्या ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिले जातात। ते त्यांचं जे कार्य आहे, आता त्यांचं जो वार्ड आहे, प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये त्यांना काम केलेलं आहे। पण आपल्या इथली परिस्थिती अशी आहे, आता मी राहतो ते प्रभाग तर दुसऱ्या हिंदू कॉलनीत राहतो, मला आपल्या समाजाचं काही इकडं तिकडं राहतात, मी सगळ्या आपल्या समाजाचं काम करतो, परंतु मी ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी सगळं हिंदूचा जनसमुदाय जास्त आहे
आणि आपल्या समाजाचे आम्ही कामं करीत राहतो, परंतु आपला समाज कसा आहे की आपण समाजाबद्दल वाईट बोलू नये, परंतु समाजाचं स्वतः नेतृत्व म्हणतात आम्ही करतो, असे जे कार्यकर्ते ते विकले जातात. आता कोणी आमदाराच्या सोबत आहे, कोणी खासदाराच्या सोबत आहे.